इंडिया मिस TGPC14 या प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या नागपूरच्या आर्या अवधूत ही जे शहरात आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले। नागपूर विमानतळावर तिच्या चाहत्यांनी, मित्र परिवाराने आणि नातेवाईकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले। आर्या अवधूत हिने आपल्या मेहनत, आत्मविश्वास आणि कौशल्याच्या जोरावर स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत नागपूरचे नाव उज्ज्वल केले। तिच्या या यशामुळे शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। विमानतळावर ढोल ताशांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात तिचे स्वागत करण्यात आले। यावेळी उपस्थितांनी आर्याचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। आर्यानेही आपल्या यशाचे श्रेय कुटुंबीय, प्रशिक्षक आणि नागपूरकरांच्या प्रेमाला दिले। भविष्यात आणखी मोठ्या पातळीवर यश मिळवून देशाचे नाव उज्ज्वल करण्याची इच्छा तिने व्यक्त केली। मी आर्याची आई। आर्याचं हे यश पाहून खरंच खूप गदगद होत आहे। ॲक्च्युली आम्ही विचार नव्हता केला की ती म्हणजे इतक्या याच्यात ती खूप पुढे जाईल। ॲक्च्युली तिने खरंच खूप स्ट्रगल केलं आहे। स्ट्रगलपेक्षा तिने हार्डवर्क केलं आहे। ती कमिटेड होती, क्युरियस होती आपल्या याच्याबद्दल। तिने फक्त पार्टिसिपेट न करता म्हणजे मनापासून तिने प्रत्येक गोष्ट जगली आहे। कुठली पण गोष्टीला क्रिएटिव्ह करायला खूप आवडतं। त्यामुळे तिने मग ते छोटे छोटे टास्क असो काही असो स्वतः एकटीने इतकी मेहनत केली आहे की त्यामुळेच आज ते जे यश दिसतं आहे हे सगळ्यांच्या समोर। आणि खरंच आम्ही सगळेच खूप खूप आनंदी आहे। पासूनच खूप कॉन्फिडन्स आहे आणि तिचं नेहमी स्वप्न होतं की मी मिस इंडियाचं टॅग स्वतःला घेणार आणि त्यासाठी तिने खूप मेहनत केली। कारण की इथे नागपूरमध्ये खूप ठिकाणी शूटिंग करून त्यांना ते रील पाठवावं लागत होते ऑनलाईन असल्यामुळे। आणि मग बेंगलोरला 5 मुलींची कॉम्पिटिशन झाली, त्यामध्ये पण तिने त्या 4 दिवसांमध्ये खूप चांगलं परफॉर्मन्स दिला आणि ती आज इंडियाज मिस TGPC म्हणून विनर झालेली आहे। खूप छान वाटत आहे इथे आल्याबद्दल आणि सगळ्यात पहिली गोष्ट खूप आनंद होत आहे की ही कॉम्पिटिशन मी जिंकली। पहिल्यांदा नागपूरमधनं कोणी इंडियात मिस TGPC जिंकला आहे आणि मी इतकंच म्हणेल की फक्त सुरुवात आहे। नागपूरला खूप प्राईड मिळणार आहे याच्यासमोर। आणि हे सगळं तुम्ही माहोल बघताना तुम्हाला समजत असेल की मी आणि माझा परिवार किती खुश आहे आणि याच्यासमोर अशीच मी प्रगती करत राहणार। ही कॉम्पिटिशन ॲक्च्युली 2 महिने चालली आहे आणि फक्त ते 3 दिवस नव्हते जे आम्ही तिथे ऑफलाईन केलं। 2 महिन्याचं हार्डवर्क आहे हे। आणि आज जेव्हा यश मिळताना दिसतं तेव्हा खूप आनंद होतो। टफनेस खूप होता कारण की अराऊंड 2500 मुली होत्या। मग राऊंडमध्ये 70 मुली झाल्या। मग आम्ही असं होत अराऊंड आम्ही टॉप 5मध्ये आलो। इमोशनल सपोर्ट प्रत्येक जण होतं, फक्त माझे आईबाबा नाही। माझी आत्या कॉल करणे, माझी आजी म्हणणे की तू करू शकते बा। ही खूप मोठी माझ्यासाठी एक सौभाग्याची गोष्ट आहे। आणि या सगळ्यांनी मला लाईफच्या प्रत्येक याच्यामध्ये खूप सपोर्ट केला आहे। मी एकच म्हणेल की तुमचे जेही स्वप्न आहे तुम्ही ते पूर्णपणे पूर्ण करा। आणि येईल खूप अडथळा तुमच्या रस्त्यात, पण गिवअप नका करू कधी पण। माझ्या पण आयुष्यामध्ये बरेचसे अप्स डाऊन आले, पण इंडियाज मिस TGPC जिंकल्यामुळे मला एक खूप मोठं प्रोत्साहन भेटलं की मी लाईफमध्ये अजून खूप काही करू शकते। I'm here from Jamaica. I'm really enjoying myself. It's a family-friendly entertainment with a lot of different things to do. It's really fun being here and I wish I could come back again soon. I came from Nagpur and he's my friend. He came from Jamaica, which is in West Indies, and we are here to enjoy in Dream Asia. I heard about it a lot. I have seen it today. It's very wonderful and the experience is very good. I really want to come again here.